नमस्कार. चला तर मी कल्पना, माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता ह्या ठिकाणी नवरात्र स्पेशल आपण आज भाकरी आणि भाजी बनवणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीनं. चला तर त्यासाठी आपण गॅसवरती पॅन ठेवला आहे, त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे 2 चमचे आणि जिरे आपण टाकलेले आहेत अर्धा चमचा. जिरे छान तडतडले त्यामध्ये आपण टाकलेला आहे 1 कुस्करून टाकलेला बटाटा टाकलेला आहे आणि लाल तिखट आणि मीठ टाकलेलं आहे आणि आपण शेंगदाण्याचं जे नेहमी उपवासासाठी कूट बनवून ठेवतो तेच टाकलेलं आहे आणि उपवासासाठीच बनवून ठेवलेलं लाल तिखट आहे आणि मिक्स करून घ्यायचं. अगदी झटपट सोप्या पद्धतीनं सहज तुम्ही नवरात्रामध्ये रोज हा पदार्थ बनवून खाल तर बिलकुल कंटाळा येणार नाही, उपवास आहे असं सुद्धा तुम्हाला वाटणार नाही. इतकी सोपी पद्धत आहे आणि सहज बनवू शकतो, बिना साहित्याचं सुद्धा तुम्हाला हे पटकन बनवता येते. तर ह्या ठिकाणी भाजीला छान आपण वाफवून थोडंसं मिक्ससुद्धा करून घेतलेलं आहे आणि मिक्स झाल्यानंतर आपण ह्या ठिकाणी पाणी टाकलेलं आहे. पाणी जे आहे ते आपल्याला गरमच टाकायचे. पाणी आपण 1 वाटी इतकं टाकलेलं आहे. तुमच्या क्वांटिटीनुसार किंवा तुम्हाला कसा रसा पाहिजे त्या पद्धतीनं पाणी टाकलं तरीसुद्धा चालते. भाजी चांगली शिजत आली की आपण ह्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीर उपासाला चालत असेल तरच टाका, नाही टाकलं तरीसुद्धा चालते. आता भाजी छान शिजत आलेली आहे, दाटसरसुद्धा झालेली आहे, जास्तही पातळ राहिलेली नाही, पाहू शकता. आता गॅस बंद करून आपल्याला भाजी जी आहे ते आपल्याला साईडला ठेवून घ्यायचं आहे. आता भाजी मी खाली उतरवून घेणार आहे आणि पुढची तयारी करायची आहे. तर ह्या ठिकाणी आपण परात घेतलेली आहे. परातीमध्ये ह्या चमच्याने मी 3 चमचे इतके आपण ह्या ठिकाणी वरईचं पीठ घेणार आहोत. वरई जसे की स्वच्छ धुवून आपण ही थोडंसं हडकायला ठेवून दळून आणलेली आहे आणि साबुदाणा जो आहे ते थोडासा गरम करून आपण हा सुद्धा दळून आणलेला आहे. तर 1 किलो साबुदाणा आणि 1 किलो वरई मी दळून आणून ठेवलेली आहे. त्यामधलेच ह्या ठिकाणी 3 वाट्या इतकं आपण वरईचं पीठ आणि 1 वाटी इतकं आपण साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर जसं की आपण नेहमी भाकरीसाठी पीठ मळतो त्याच पद्धतीनं आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून पीठ पूर्ण मळून घ्यायचं आहे. पाणी थोडंसं जास्त ऑब्झर्व करते, त्यामुळे बघत बघत टाकायचं. जास्तही घट्ट मळायचं नाही किंवा जास्तही सैल नाही. तर अशा पद्धतीनं आता मी व्यवस्थित पीठ जे आहे ते मळून घेणार आहे. तुम्ही उपवासासाठी कुठले पदार्थ बनवता ते सुद्धा कमेंट करून सांगा. तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात किंवा कुठल्या राज्यातून पाहतात ते कमेंट करून नक्की सांगा. आणि थोडाही व्हिडिओ आवडला प्लीज एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. तर आता पीठ चांगलं मळून होत आहे. आपले उपवासाचे पदार्थ सुरू झालेले आहेत. नवरात्रामध्ये वेगवेगळे पदार्थ आपण 9 दिवसामध्ये बनवून खातो, त्यामध्येच आता आपल्याला नवीन नवीन पदार्थ पाहायला भेटणार आहेत. तर ह्या ठिकाणी थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे. आता ह्या ठिकाणी मी 4 जे आहेत ते भाग करून घेणार आहे. तुम्हाला जितक्या साईजची भाकरी बनवायची आहे त्या साईजमध्ये तुम्ही कट केलं तरीसुद्धा चालते. ह्या ठिकाणी मी लहानच आकारात कट केलं कारण लहान लहानच भाकरी बनवायची आहे. आता असं एक गोळा बनवून घेतलेला आहे. चांगलं मळून घ्यायचं आहे, जे की कडला चिरा पडणार नाही त्याची आपल्याला काळजी घेऊन आपण चांगलं मळून घेतलेलं आहे. आणि असा एक गोल बनवायचा आहे आणि त्याला आपण हाताने प्रेस करत मोठं केलेलं आहे. आणि थोडंसं आपण आता खालती वरईचं पीठ टाकून देणार आहोत. लहान गिरणीवरनं काढून आणल्यामुळे पीठ अगदी छान बारीक आलेलं आहे. पीठ जे आहे ते आपल्याला बारीकच काढून घ्यायचं. दरदरीत जर वाटण घेतलं पिठाचं तर भाकरी जी आहे ती येणार पण येते आणि खूप चिरल्या जातात. होऊ शकतं. या ठिकाणी अगदी छान नेहमी जसं आपण भाकरी बनवतो त्या पद्धतीनं आपल्या ह्या वरईच्या भाकरी बनत आहेत. जितकी पातळ हवी आहे तितकी आपण पातळ ही भाकरी बनवू शकतो. आता भाकरी तर ह्या ठिकाणी पूर्ण बनवून झालेली आहे. अगदी गोल गोल न चिरता, चिरा न पडता अगदी छान परफेक्ट अशी आपली भाकरी बनवून तयार आहे. नवीन जरी कुणी बनवत असेल तर बिलकुल ही भाकरी बिघडणार नाही. नक्की ह्या पद्धतीने ट्राय करून पहा. आता भाकरी तयार झालेली आहे. गॅसवरती तवा ठेवलेला आहे. तवा चांगला गरम झालेला आहे आणि त्यावरती आता आपण भाकरी जी आहे ती आता ही टाकून घेणार आहोत. जसं की नेहमी भाकरी बनवतो त्यापेक्षा सुद्धा अगदी छान पातळ आपली ही भाकरी बनवून तयार झालेली आहे. चला तर आपण आता ही तव्यावरती टाकणार आहोत. एका हाताने आपल्याला उलटून दुसऱ्या हातावर घेतलं तरीसुद्धा चालते, पण बिलकुल भाकरी मोडत नाही. तवा आपला नेहमीचाच तवा आहे आणि चांगला गरम करून घेतलेला आहे. त्यावरती आपण ही भाकरी सोडलेली आहे. तर अशा पद्धतीनेच भाकरी सोडा. अगदी हलक्या हाताने जर जोरात टाकली तर बबल्स येतात. आता ह्या ठिकाणी आपण थंड पाणी जे आहे ते आपण भाकरीला वरतून लावून घेतलेलं आहे, जे की क्रॅक पडणार नाही. त्यामुळे आपण भाकरीला वरतून पाणी लावून घेतलेलं आहे. आता पाणी थोडंसं हलकल्यासारखं झालं की आपण उलटून टाकून भाकरी चांगली शेकून घेणार आहे. जसं की नेहमी आपण भाजून घेतो त्याच पद्धतीनं आता आपल्याला ह्या ठिकाणी भाकरी जी आहेत ते अगदी फटाफट मस्त आपल्या ह्या मऊ लुसलुशीत टम्म फुगलेल्या भाकरी बनवून तयार होतात. पहिली भाकरी तर बनवून झालेली आहे, पण त्यापेक्षा सुद्धा दुसऱ्या भाकरी आणखीन चांगल्या बनवून तयार होतात. कारण पहिली भाकरी केव्हाही जी आहे तव्याला चिकटत असते, पण दुसऱ्या भाकरी जी आहे ते पटापट उठतात आणि चांगल्या भाकरी बनवून तयार होतात. पूर्ण परिवारासाठी उपवासासाठी जर आपण भाकरी कुठलाही नाश्ता वगैरे करण्याची गरज नाही. अगदी पोटभरीच्या भाकरी आणि भाजीचा आपण नवरात्रामध्ये जेवण करू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही नवरात्र एक वेळेस तरी नक्की ट्राय करा. सोपी पद्धत आहे, बिलकुल तुमच्या भाकरी बिघडणार नाहीत.
तर ह्या ठिकाणी फटाफट मी ह्या ठिकाणी सर्व भाकरी जी आहे त्या आता बनवून घेणार आहे। आता ह्या ठिकाणी सर्व भाकरी मी पटापट अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये भाकरी बनवून झालेल्या आहेत। जास्त वेळ लागत नाही। दुसरा जर कुठला फराळ करायचा म्हटलं तर खूप वेळ लागतो, पण ह्या भाकरी आणि भाजी बनवण्यासाठी बिलकुल वेळ लागत नाही। तयारी न करता पटकन आपण हे 10 मिनिटात बनवू शकतो। तर भाकरी तर बनवून झाल्या, भाजी तर आपण बनवूनच घेतलेली आहे। चला तर आता ह्या ठिकाणी आपल्याला ताट लावून घ्यायचं आहे। अगदी छान मऊ लुसलुशीत आपल्या ह्या भाकरी बनवून तयार झालेल्या आहेत। सोबत खाण्यासाठी भाजीसुद्धा तयार झालेली। तुम्हाला एक भाकरी तोडून दाखवते। अगदी छान मऊसर अगदी टम्म फुगलेली भाकरी आहे। प्लेट लावून घेऊया। अगदी दाटसर आपलं थंड झाल्यामुळे भाजी अगदी छान दाटसर झालेली आहे। किंवा तुम्हाला खूप ह्यापेक्षा सुद्धा दाटसर हवे असेल तर पाणी न टाकलं तरी सुद्धा चालते। चला तर ह्या ठिकाणी प्लेटमध्ये आपण एक वाटी घेतली आहे, त्यामध्ये भाजी लावून घेणार आहे। भाजी लावून झालं की आपण जी भाकरी बनवली ती भाकरी लावून घ्यायची आणि खाण्यासाठी आपलं उपवास स्पेशल थाली तयार झालेली आहे। आणि मी टेस्ट करून पाहते, तुम्ही सुद्धा बनवून एक वेळेस नक्की टेस्ट करून पहा आणि केल्यानंतर कमेंटमध्ये उपवास स्पेशल आणखीन एक नवीन पदार्थ पाहायचे। चला तर सुरुवात करूया। जे उपवास असतातच, भरपूर असे उपवास असतात, पण आपण तेच पदार्थ खाऊन बोर झालेले असतो किंवा कंटाळा आलेला असतो। काहीतरी नवीन खाण्याची सर्वांनाच इच्छा असते किंवा भूक लागली तर तेव्हा चटपटीत खाण्यासाठी असे पदार्थ जर बनवून ठेवलं तर उपवास हा उपवास वाटणारच नाही। आपण नेहमीचा पदार्थसुद्धा आपण उपवासामध्ये खाऊ शकतो। तर ह्या ठिकाणी एक बटाटा घेतलेला आहे, त्यावरची आपल्याला साल काढून घ्यायचं आहे। अगदी सोप्या पद्धतीनं आणि मस्त चटपटीत आहे, सर्वांना आवडणार। लहान मुलं तर ठेवणारच नाहीत। पहिल्या उशिराच तुम्हाला 2 दिवसाचं बनवून ठेवलं तर 1 दिवसात संपून जातील अशी ही रेसिपी आहे। तर पूर्ण बटाट्यावरची आता ह्या ठिकाणी साल काढून झालेली आहे। आता ह्या ठिकाणी साल काढून झाल्यानंतर त्याच प्लेटमध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि बटाटा जो आहे तो आपल्याला खिसून घ्यायचा आहे। आवर्जून लहानच खिसणी घ्या। आता ह्या ठिकाणी मी लहान खिसणी घेतलेली आहे किंवा तुम्ही जर मिक्सरला काढलं तरी सुद्धा चालते, पण ह्या ठिकाणी पटकन आपण खिसणीने खिसू शकतो आणि छान दरदरीत आपलं एक छान खीस तयार होतो। तर ह्या ठिकाणी पाहू शकता अगदी छान खीस तयार होत आहे। तर अशाच पद्धतीनं सर्व बटाटा जो आहे तो आता मी ह्या ठिकाणी खिसून घेतलेला आहे। पाण्यामध्येच ठेवायचं म्हणजे बटाटा जो आहे तो लाल पडणार नाही आणि जो स्टार्च भरपूर असा असतो बटाट्यामध्ये तो निघून जाईल। आता ह्या ठिकाणी पूर्ण बटाटा जो आहे तो आपला खिसून झालेला आहे। आता एखादी अशी चाळणी घ्यायचं आणि चाळणीत आपल्याला ते पाणी काढून घ्यायचं आहे किंवा हाताने पिळून काढलं तरीसुद्धा चालते, पण चाळणीत जेव्हा आपण टाकतो तेव्हा बटाटा बिलकुल वेस्ट जात नाही। पूर्ण बटाट्यामधलं पाणी चांगलं निघून जाईल आणि बटाटा जो आहे तो आपला एकदम कोरडा होईल, त्यामुळे आपण चाळणीतूनच काढून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीनं थोडंसं प्रेस करत मी पूर्ण पाणी जे आहे ते पाणी बाजूला काढलेलं आहे। आता एखादी गॅसवरती आपण कढई ठेवायचं आहे। कढई ठेवल्यानंतर त्यामध्ये आपण 1 कप इतकं पाणी टाकल्यानंतर आपण अर्धा कप इतकं पाणी टाकलेलं आहे। एकूण आपण या ठिकाणी 1.5 कप पाणी टाकले। एका बटाट्यासाठी आपण 1.5 कप पाणी टाकलेलं आहे आणि जो खीस आपण करून घेतला आहे तो आता ह्यामध्ये आपण मिक्स केलेला आहे। आता मिक्स केल्यानंतर लगेचच उकळी यायला सुरुवात होते, कारण खूप वेळ लागत नाही। कमी क्वांटिटी असल्यामुळे खूप लवकर उकळी आलेली आहे। आता ह्या ठिकाणी आपण बगरीची खिचडी बनवतो, त्याच बगरीचा आपण ह्या ठिकाणी गिरणीवरनं काढून आणलेलं पीठ आहे आणि ती एकच पळी इतकं मी टाकलेलं आहे, कारण बटाटा जो आहे तो पाणी खूप लवकर ऑब्झर्व करतो, त्यामुळे आपण ह्या ठिकाणी एकच पळी इतकं पीठ टाकलेलं आहे। नंतर लहान वाटीने जर घेतलं तर 1 वाटी आपल्याला पीठ घ्यायचं आहे। ह्या ठिकाणी आपण मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे। आता ह्या ठिकाणी जर तुम्ही हिरवी मिरचा ठेचा टाकला तरीसुद्धा चालतो आणि जिरे टाकले तरीसुद्धा चालतात, पण मी नंतर टाकणारच आहे पुढं। पाहू शकता एकदम पटकन ह्या ठिकाणी घट्टसर झालेला आहे आणि मस्त पाणी जे आहे ते पूर्ण ऑब्झर्व करून घेतलेलं आहे। आता ह्या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता छान घट्ट झाल्यानंतर सुद्धा आपल्याला लगेच काढायचं नाही। 1-2 मिनटाकरता आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे, जे की चांगलं पीठ जे आहे ते कच्चं असल्यामुळं चांगलं शिजलं जाईल। आता ह्या ठिकाणी गॅसवरती आपण कढई खाली घेतलेली आहे, छान घट्टसर पीठ तयार झालेलं आहे। आता इथं आपण 1 चमचा लाल तिखट टाकून घेणार आहात किंवा तुम्ही हिरवी मिरचा ठेचा टाकला तरीसुद्धा चालतो। 1 चमचा जिरे टाकून घ्यायचं आहे। कोथिंबीर खात असेल तर कोथिंबीर चिरून कट करून जी आहे ती लहान आकारातच टाकावं लागेल। आता व्यवस्थित लाल तिखट जे आहे ते मिक्स करून घेणार आहे किंवा तुम्ही पाण्यात टाकलं तरीसुद्धा चालते। आता व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। जर माझ्या चॅनलवरती नवीन असेल प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा किंवा तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून किंवा कुठल्या राज्यातून पाहतात प्लीज एक कमेंट करून सांगा। मला सुद्धा चांगलं वाटेल की माझा व्हिडिओ कुठल्या राज्यात आणि कुठल्या गावात पोहोचत आहे आणि कोण पाहत आहे ते सुद्धा कळेल। आता ह्या ठिकाणी सर्व पीठ जे आहे ते मी व्यवस्थित पूर्ण चमच्याने काढून घेणार आणि एकत्र करून घेणार आहे।
तर नेहमी आपण थालीपीठ खातोच, धपाटे खातोच किंवा वडे खातो, भरपूर आपण असे उपवासाचे पदार्थ बनवतो. पण त्यापेक्षाही वेगळा आणि नेहमीपेक्षा वेगळा आहे. नक्की ट्राय करा आणि खूप सोपी पद्धत आहे, बिलकुल बिघडणारा नाही. फर्स्ट टाईम जरी कोणी बनवलं तर पदार्थ हा बिलकुल बिघडणार नाही. आता ह्या ठिकाणी आपण चकल्याचा सुऱ्या घेतल्या आहे, त्यामध्ये आपल्याला हे पूर्ण भरून घ्यायचं आहे आणि प्लेटसुद्धा आपण चकलीची टाकून घेतलेली आहे. तेल पाहू शकता ह्या ठिकाणी अगदी कमी तेल टाकलेलं आहे. आणि जसं की आपण चकली टाकतो त्या पद्धतीनं पण आपल्याला डायरेक्ट कढईतच किंवा पॅन ठेवला तरीसुद्धा चालतं, त्यामध्येच टाकून द्यायचं आहे आणि गॅस मिडियम ठेवायचे. अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला एका साईडनं व्यवस्थित तळून घ्यायचे. तुम्हाला पाहिल्यावर लक्षात येईलच किती कुरकुरीत हा पदार्थ बनवून तयार होतो. नेहमी आपण वडे खाऊन कंटाळतो तळलेले, पण त्यापेक्षाही कुरकुरीत बनवून ठेवला असे पदार्थ सर्वांनाच आवडतील. अधूनमधून खाण्यासाठी चांगला स्नॅक्स आहे, नक्की ट्राय करा, बिलकुल तेल राहणार नाही. आता एका साईडनं व्यवस्थित तळल्यानंतर आपल्याला हे पलटून दुसरी साईडसुद्धा व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी चांगलं तळल्यासारखं झालं की आपण दुसरी साईडसुद्धा अशीच तळून घेणार आहोत. आता त्यापेक्षासुद्धा मोठी चकली आपण आता ह्या ठिकाणी टाकून घेतलेली आहे आणि चांगलं एका साईडनं तळल्यानंतर आपल्याला चांगलं उलटून टाकता येते. आता ह्या ठिकाणी आपल्या छान कुरकुरीत अशा चकल्या बनवून तयार झाल्यात. कमी साहित्यापासून एकाच बटाट्यापासून आपण कुरकुरीत अशी चकली बनवून घेतलेली. वडेसुद्धा खायची विसरून झाली, इतकी भन्नाट रेसिपी आहे. तुम्हीसुद्धा पाहिल्यानंतर नक्की किचनमध्ये जाऊन एकदा ही पद्धत तुम्ही ट्राय कराल. की सोपी पद्धत आहे, अगदी छान कुरकुरीत आपल्या हे चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत. तर तुम्हाला ही उपवासाची चकली कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.